सावरकरांच्या बदनामीचे प्रकरण समन्स रद्द करण्याचा नकार देणाऱ्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती। भविष्यात अशी वक्तव्य केल्यास परिणाम भोगावे लागतील, सर्वोच्च न्यायालयाचा राहुल गांधींना इशारा। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा। उपमुख्यमंत्री शिंदेंवरील टिप्पणी प्रकरणी कामराला अटक न करण्याचे कोर्टाचे निर्देश। बदलापूर बनावट एन्काउंटर प्रकरणी एसआयटीला का दिलं नाही, मुंबई हायकोर्टाचे महाराष्ट्र पोलिसांना ताशेरे। हा हायकोर्टाचा अवमान असल्याचं म्हणत कोर्टाकडून संताप व्यक्त। अजित पवारांनी पुणे पालिका आयुक्तांना झापलं। विकास कामांवर डीपीडीसीच्या बैठकीत अजित पवारांनी आयुक्तांप्रती व्यक्त केली नाराजी। काश्मीरवरून परतताच गिरीश महाजन उपचारांसाठी रुग्णालयात दाखल। ऊन लागल्यानं महाजन रुग्णालयात घेत आहेत उपचार। शिर्डीमध्ये गाव वस्ती अभियानांतर्गत भाजपची महत्त्वपूर्ण बैठक। भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित। आगामी जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती। नागरिकांचा प्रवास सुखकर होण्यासाठी बेस्टने अत्याधुनिक बसेस आणि सोयीसुविधा पुरवाव्यात, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचना। नागपुरातील बोगस शिक्षक भरती प्रकरणी आणखी दोघांना अटक। शिक्षक उपसंचालक कार्यालयात कार्यरत असलेल्या दोघांना अटक, सायबर पोलिसांची कारवाई। बार्शी ड्रग्ज प्रकरणी आणखी तिघांचा समावेश। आरोपींची संख्या 12 वर 18 एप्रिलला बार्शीत 20 ग्रॅम एनडी ड्रग्जसह पोलिसांनी तिघांना केली होती अटक। बनावट जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र बनवल्याप्रकरणी मालेगावात ईडीकडून 9 ठिकाणी छापेमारी, मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल। नागपुरातील 3 पोलीस उपनिरीक्षकांचं निलंबन। कुठली वैद्यकीय कागदपत्र सादर न करता वारंवार सिक लीव्ह घेऊन कर्तव्यावरून गायब राहत असल्यानं नागपूर पोलीस आयुक्तांची कारवाई। बीड जिल्हा पोलीस दलातले कर्मचारी सुनील नागरगोजे बडतर्फ, कारण न देता अनेक दिवस गैरहजर राहिल्यानं कारवाई। मुंबईतल्या एल्फिन्स्टन पूल पाडकामासाठी आज रात्रीपासून बंद। शिवडी वरळी एलिव्हेटेड कनेक्टर प्रकल्पासाठी एमएमआरडीए जुना पूल पाडून नवीन डबल डेकर पूल उभारणार। मुंबईत सध्या 20 उड्डाणपुलांचं काम प्रगतीपथावर। यात कर्नाक, सायन, बेलासिस या मोठ्या पुलांचा समावेश। पावसाळा तोंडावर आल्यानं कामं निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचं महापालिकेसमोर आव्हान। मुंबईत नालेसफाईच्या कामांना सुरुवात। आतापर्यंत 30% कामं पूर्ण। यंदा या कामांसाठी 235 कोटी खर्च करण्यात येणार असून कंत्राटदारांसोबत 2 वर्षांचा करार। मुंबई महापालिकेची माहिती। मेट्रो 3 मार्गिकेवरील आरे ते बीकेसी दरम्यान धावणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल। आज मेट्रो सेवा सकाळी 6:30 ते रात्री 9:30 आणि शनिवारी सकाळी 7:30 ते रात्री 9:30 दरम्यान सुरू राहणार। पश्चिम रेल्वेकडनं रविवार सोमवार मोठा ब्लॉक। उद्या दुपारी 1 वाजल्यापासून रविवारी रात्री 12:30 पर्यंत ब्लॉक। सुमारे 73 उपनगरीय सेवा तर रविवारी सुमारे 90 उपनगरीय सेवा रद्द राहतील। अनेक मेल एक्सप्रेस गाड्यांवरही होणार परिणाम। ठाणे घोडबंदर रोड 26 एप्रिल ते 29 एप्रिल या काळात अवजड वाहनांसाठी 4 दिवस बंद राहणार। रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामं हाती घेण्यात आल्यानं महामार्ग बंद राहणार। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 पैकी 3 धरणातला पाणीसाठा खालावला, त्यामुळे मुंबईकरांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणं गरजेचं। जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी घाटकोपर कुर्ल्यामधल्या काही भागात शनिवारी पाणी पुरवठा बंद असणार। नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावं, पालिकेचं आवाहन। नाशिक शहरात गेल्या महिन्याभरापासून पाण्याची समस्या गंभीर। तापमानात वाढ झाल्यानं विहिरींनीही गाठला तळ, त्यामुळे वाढत्या मागणीनं पाण्याच्या टँकरचे दर वधारले। एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत मुंबईकरांना दमट आणि उष्ण वातावरणापासून दिलासा मिळणार, हवामान खात्याचा अंदाज। मुंबईतील कमाल तापमान सध्या 31 ते 33 अंशांवर। परभणीमध्ये तापमान पुन्हा एकदा 43 अंशांपार। उकाड्यामुळे परभणीकर हैराण। गडचिरोली जिल्ह्याचं तापमान 44 अंशांवर। तब्बल 3 दशकांनी गडचिरोली जिल्ह्यात दुसऱ्यांदा सर्वाधिक तापमानाची नोंद। पिंपरी चिंचवडमध्ये सलग 3ऱ्या दिवशी तापमान 40 अंशांपार। उष्णतेमुळे नागरिक हैराण। वर्ध्यामध्ये आजपासून शाळेच्या वेळेमध्ये बदल। वाढत्या तापमानामुळे सकाळी 7 ते सकाळी 11 या वेळेत शाळा भरवण्यात येणार। याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश। धाराशिवच्या सटवाईवाडीतील पुष्पराज खोतला यूपीएससी परीक्षेमध्ये यश। पुष्कराजचा देशात 304वा क्रमांक। सध्या पुष्कराज कृषी अधिकारी म्हणून कार्यरत। स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून बिल्डर गुरु चिचकर यांची आत्महत्या। मुलावर नार्कोटिक्स विभागाच्या केसेस सुरू असून या विभागातल्या अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या। सुसाईड नोटमध्ये उल्लेख। नाशिकच्या नांदगावात 17 वर्षीय तरुणाची निर्घृणपणे हत्या। पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याची माहिती। 4 जण पोलिसांच्या ताब्यात। बुलढाण्यामध्ये 2 शिक्षकांकडून महिला पालकावर लैंगिक अत्याचार। तुमच्या मुलाला जास्त मार्क्स देऊन वर्गात पहिला क्रमांक आणून देतो असं आमिष दाखवत अत्याचार।
महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल, आरोपी शिक्षकांना पोलीस कोठडी. अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये 8वीतल्या विद्यार्थ्याला 9वीतील विद्यार्थ्याकडनं बेल्टने मारहाणीचं मोबाईलमध्ये चित्रीकरण. दोन्ही विद्यार्थी अल्पवयीन असल्यानं बालन्याय मंडळाकडे अहवाल सादर होणार. बुलढाण्यातल्या धानोरा महासिद्धमध्ये 25 वर्षीय युवकाची रक्तदाब नियंत्रित करण्याच्या गोळ्या घेऊन आत्महत्या. 200 गोळ्या खाल्ल्यानं उपचारादरम्यान मृत्यू. आत्महत्येचं कारण स्पष्ट. अमडापूर सिंचन प्रकल्पाच्या कालव्यासाठी सक्तीने अधिग्रहण केलेल्या जमिनीच्या मोजमापाला विरोध. यवतमाळच्या महागाव तालुक्यातल्या फुलसावंगी इथे एका शेतकऱ्याने अधिकाऱ्यांसमोरच केलं विषप्राशन. नाशिकच्या सिटी सेंटर मॉल चौकात रिक्षा आणि सिटी लिंकचा बसचा अपघात. रिक्षातले 2 जण किरकोळ जखमी. अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद. सिग्नल बंद असल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती. भरधाव कारच्या धडकेत दुचाकी चालकाचा मृत्यू. दुचाकीवरचे 2 गंभीर जखमी. पुसद हिंगोली मार्गावरची घटना. कार चालकावर गुन्हा दाखल. साताऱ्यातील सर्कलवाडीतील भरधाव वेगातील पोलिसाच्या गाडीने रस्त्यावर झोपलेल्या व्यक्तीला चिरडलं. अपघातादरम्यान पोलीस चालक मद्यधुंद असल्याची माहिती. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल. वाशिमच्या पिंपळगाव इजारामध्ये शॉर्ट सर्किटने गोठ्याला आग. 20 क्विंटल सोयाबीन, 6 क्विंटल तूर जळाल्याने शेतकऱ्यांचं नुकसान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.